स्ट्रीट लाईट लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीच. नगरपालिकेने प्राधिकरणाला दाखवलाय कायदा, त्यामुळे आता तरी रस्त्यावर उजेड पडेल अशी गडहिंग्लज लागली अपेक्षा. गडहिंग्लज नगर परिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जाऊन दोन्ही बाजूने स्ट्रीट लाईट देखील उभे करण्यात आले आहेत. मात्र त्याचे वीज बिल कोणी भरायचे याचा निर्णय होत नसल्याने ते अद्यापही अंधारातच उभे आहेत. प्रशासनाच्या एकमेकाकडे बोट दाखवण्याच्या या खेळात नागरिकही अंधारात चाचपडत होते. मात्र आता नगर परिषदेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला थेट कायदा दाखवला असून त्यामुळे किमान आत्ता तरी रस्त्यावर उजेड पडेल अशी गडहिंग्लजकरांना आशा लागली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की गडहिंग्लज शहरातील नगर परिषद हद्दीतील नगर परिषदेच्या मालकीच्या संकेश्वर रोड, शेरी ओढा ते आजरा रोड, गिजवणे ओढ्यापर्यंतचा रस्ता, गटार आणि पथदिवे राष्ट्रीय महामार्गासाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावर नगर परिषदेची कोणत्याही प्रकारची मालकी नाही. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार मालकी नसलेल्या मालमत्तेवर नगर परिषदेला कोणताही खर्च करता येत नाही. शिवाय महामार्गावर सद्यस्थितीत बसवण्यात आलेले दिवे हे जास्त क्षमतेचे असल्याने त्याचा वीज बिलाचा खर्च आर्थिकदृष्ट्या नगर परिषदेला पेलणारा नाही आणि ज्या अर्थी प्राधिकरण महामार्गावरील टोल वसुली करणार आहे त्या अर्थी महामार्गावरील पथदिव्यांचे वीज बिल भरणेही क्रमप्राप्त असल्याचं मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नमूद केलं आहे. भविष्यातही महामार्गावरील पथदिव्यांच्या वीज बिलासह रस्ता आणि गटारांची देखभाल, दुरुस्ती देखील महामार्ग प्राधिकरणावर बंधनकारक राहणार असल्याचं सांगून गडहिंग्लज शहरातील नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असल्याचा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिलाय. त्यामुळे आता एकमेकांकडे बोट दाखवण्याचा खेळ संपला असून महामार्ग प्राधिकरण याची दखल कधी घेणार हा औत्सुक्याचा विषय झाला आहे.